आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यात सांगलीत जोरदार टोलेबाजी रंगली. कार्यक्रमात बोलताना आठवले यांनी विशाल पाटील यांच्यावर मिश्किल टीका केली. विशाल पाटील हे अपक्ष खासदार नाहीत तर सर्वपक्षीय खासदार आहेत. त्यांना सगळ्या पक्षांनी मदत केलीये, कोणी वरून तर कोणी आतून, असा टोला त्यांनी लगावला. यावर प्रत्युत्तर देताना विशाल पाटील यांनीही आठवले यांना चिमटा काढला. महिला विधेयकाच्या चर्चेदरम्यान संसदेत आठवले यांना बोलू दिले नाही असे सांगत ते म्हणाले, आठवले बोलले असते तर कदाचित त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं असतं आणि आम्ही प्रेरित होऊन चुकीचं बटन दाबलं असतं अशी भीती आमच्या मनात होती. सांगलीत आयोजित आठवले यांच्या सर्वपक्षीय सत्कार सोहळ्यात ही राजकीय टोलेबाजी चांगलीच रंगली. कारण ज्या ठिकाणी विशाल आहे त्या ठिकाणी आणि विशाल हा आमचा मित्र आहे. प्रतीक पाटील यांच्याबरोबर माझे संबंध अत्यंत चांगले होते आणि प्रतीक पाटील यांच्याकडे माझ्याकडे ऍडिशनल पीएस आहे प्रतीक पाटील ते राजकोटचे आहे, गुजरातचे आहे. प्रतीक सोबत अनेक वेळा सांगलीमध्ये अनेक वेळा सांगलीमध्ये राहिले आणि ते मराठी अत्यंत रागाने बोलतात. तर या ठिकाणी म्हणजे विशाल हे अपक्ष खासदार नाही, हे सर्वपक्षीय खासदार आहे. सगळ्या पक्षाने आपल्याला मदत केलेली आहे, तुम्ही वरून केलेली आहे, तुम्ही आतून केलेली आहे. पण या ठिकाणचा निर्णय चांगला चुकीचा झाला की महाविकास आघाडीने विशाल पाटील यांना तिकीट द्यायला हवं ते केलं नाही. म्हणून ते पवार साहेबांना अनेक वेळा भेटले होते. राष्ट्रवादीने सांगितलं की आम्ही आमची जागा सोडणार नाही आणि माझं तिकीट अचानक शेवटी एक दिवस अगोदर जाहीर करण्यात आलं आणि उभा राहिलो. पण त्या ठिकाणी माझ्यासोबत सगळे होते, पण माझ्याबद्दल तिथं असा विचार करण्यात आला की आठवले निवडून आले तर मी सर्व म्हणायचो बाळासाहेब विखे पाटील साहेब 7 वेळा निवडून आले होते आणि मला मी आता निवडून आणलं तर मी 7-8 वेळेला मी घरी होणार. त्यामुळे थोडा बदल झाला की ठीक आहे, निवडणूक झालं ठीक आहे. पण आता मला वाटायला लागलं की मी त्या ठिकाणी हरलो बरोबर झालं. मी तिथं हरलो नव्हतो तर मी तुमच्यासोबत राहिलो, तुमच्यात म्हणजे काँग्रेससोबत राहिलो आणि काँग्रेससोबत राहून मला बाहेर राहावं लागलं. मला सोबत जाणार. ह्या ठिकाणी साहेब आम्ही सगळे पक्षाचे कपडे जोडे सगळे बाहेर ठेवून इथं आलेलो आहे आणि ते पूर्णपणे तुमच्या प्रेमासाठी आणि काकाजीच्या प्रेमासाठी. आमचा हा योग आहे, आमचं भाग्य आहे की आठवले साहेबांबरोबर एकाच सभागृहात, ते राज्यसभेत असले तर मंत्री असल्यामुळे ते आमच्या सभागृहात येतात, त्या ठिकाणी बसतात. आमचं नशीब, आमचं योग की एकाच सभागृहात आम्हाला बसायला मिळतं. परवा एक महिला विधेयकावर चर्चा आणि अजून काही वक्ते बोलत होते, तोपर्यंत आठवले साहेब सभागृहात आले आणि आम्ही सगळे आनंदित झालो की तोपर्यंत दीपक बाबा वाईट ओढून घेऊ नका, पण तुमच्या सगळ्यांची भाषणं खूप बोरिंग झाली. त्यामुळे आता आठवले साहेब बोलतील आणि खऱ्या अर्थाने हा विधेयक का पास केला पाहिजे हे कदाचित आम्हाला सगळ्यांना समजून सांगतील आणि त्याच्याशी प्रेरित होऊन चुकून आमचं बटन चुकीच्या ठिकाणी जाईल ह्याची आम्हाला भीती होती. आणि साहेब बोलायला उभारला तोपर्यंत मोदी साहेब आल्यामुळे बाकी सगळी भाषणं रद्द झाली आणि त्यामुळे त्यांना त्यावेळेला ह्या विषयावर बोलू दिलं. आणि म्हणून बाबा तुम्हाला जर वाटत असेल का तुमचं विधेयक पास झालं नाही, तर जो सगळ्यांना पटवून सांगू शकत होता त्याला तुम्ही बोलून दिलं. आता पक्षाचे डोळे बाहेर ठेवले आहेत तरी अंगात असते ते कमी होत नाही. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.